30 शेळ्या, 60 पिल्लं आणि एक बोकड ह्यांचा आपण शेड आराखडा बघतोय. आपलं शेळीपालनाचं शेड हे बंदिस्त आहे, म्हणजे शेळ्या बाहेर आपण मोकळ्या फिरवत नाही, पण त्या शेडमध्ये शेळ्यांना नॅचरली कम्फर्टेबल वाटणार आहे. ऊन वारा पावसापासून त्यांचं संरक्षण होणार आहे. 1 जुलैपासून आपले ट्रेनिंग सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायचं आहे खाली नंबर देईल त्याच्यावर कॉल करून तुमचं शेड रजिस्टर करू शकताय. तर त्याचा शेड आराखडा जो आहे तर त्याच्यामध्ये रुंदी आपण 20 फूट घेतलेले आहे, लांबी 40 घेतलेले आहे. जे आपण छताखालची जी जागा घेतली त्याच्या डबल बाहेर मोकळी फिरण्यासाठी जागा घेतलेली आहे. टोटल आपलं शेड छताखालची जागा आणि मोकळी जागा त्याचा जवळपास 40 बाय 60 आहे. त्याच्यामध्ये आपण 7 कप्पे केलेले आहे. जेवढं कप्पे कमी त्याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण व्यवस्थित करता येतं. त्याच्यामध्ये पैदाशीच्या बोकडासाठी एक कप्पा केलेला आहे. भाकड शेळ्या, गाभण शेळ्या, वेलेल्या शेळ्या, लहान करडं आणि लहान पाटी आणि लहान बोकड ह्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. तुम्हाला लाल कलरचं जे दिसतंय तिथं दरवाजा आहे, पिवळे कलर जे आहे तिथं मोकळी जागा आहे, ब्राऊन कलर आहे ती छताखालची जागा आहे. आपण शेडची जी हाईट आहे सेंटरमधली 12 फूट घेतलेले आहे. साईडची हाईट आपण 8 फूट घेतलेले आहे. त्याच्यानंतर बाहेर जी जाळी आपण घेतो सर्वसाधारण एक तुम्ही 6 फूट 7 फुटाच्या आसपास त्या जाळीची हाईट घ्या. त्या दरवाजापासून जे तुम्हाला रेड कलरचं दिसतंय तर तिथं काय होतंय की भिंत घेतलेली आहे आपण. छोटीशी भिंत घ्या, सर्वसाधारण 4 फूट उंचीची भिंत घ्या आणि त्याच्यावर पिवळ्या कलरचे जे दिसतंय तर तिथं तुम्ही केज बांधा, जेणेकरून पाऊस झाला ते तर तिथं तुम्हाला ताडपदरी वगैरे बांधता येईल. दरवाजा करा म्हणजे ऊन वारा पावसापासून तुम्हाला संरक्षण करता येईल. धन्यवाद.